सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। पंचकल्याणक महोत्सवास दिग्रस येथे उत्साहात प्रारंभ। प्रमुख मार्गावरून मिरवणूक, भगवंत नामाचा केला जय जयकार। हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराडे येथे 3 दिवसीय पंचकल्याण व मानस्तंभ प्रतिष्ठा महोत्सवात सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून भगवंतांच्या नामाचा जय जयकार करत मिरवणूक काढण्यात आली। 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दिग्रस येथे राष्ट्रसंत आचार्य श्री 108 विराग सागर महाराजांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य 108 विशेष सागर महाराजांच्या सानिध्यात 12 फेब्रुवारी पासून त्रिदिशीय श्री 1008 पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक व मानस्तंभ प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवात पंडित संजय सरस, चिंचोली मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील संगीतकार विद्यासागर बडबडे व मंच कलाकार म्हणून रवींद्र जैन खामदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात। 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता विधिवतपणे भगवंतांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर भगवंतांचा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भगवंतांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रमात मिलिंद यंबल, तेजकुमार झांझरी, नाभिराज मास्ट, बळीराम कराळे, गोविंदराव गुरुजी, शिवाजी पाटील, पांडुरंग कराळे, त्र्यंबक कराळे, पत्रकार शिवाजी कराळे, पत्रकार सुभाष मद्रक तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराडे येथे बुधवारी 1008 पार्श्वनाथ जैन मंदिर येथे भव्य पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ झाला। सकाळच्या सत्रात 1008 मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांच्या प्रतिमेची प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कराडे, हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.